असं म्हणतात की माणूस जेव्हा जन्म घेतो अगदी त्या क्षणापासून तर त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला विविध रोल प्ले करावे लागतात. मग तो कधी विद्यार्थी म्हणून असतो, कधी मुलगा म्हणून असतो, कधी भाऊ म्हणून असतो, कधी बहीण म्हणून असतो, कधी पती, कधी पत्नी, आणि अशा असंख्य वेगवेगळ्या रोलमधून त्याला जावं लागतं. हा तर एक पैलू झाला. दुसरा जो प्रॅक्टिकल पैलू आहे तो असा आहे की ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या व्यक्तीला एखादा उद्योग किंवा एखादी नोकरी करावी लागते त्यावेळेस त्याच्याकडे स्टेज डेअरिंग, त्याच्याकडे आय कॉन्टॅक्ट, त्याच्याकडे प्रेझेंटेबिलिटी त्याची स्वतःची असणं खूप गरजेचं आहे. आणि अगदी त्याच विषयाचा धागा धरून आज मी डॉक्टर विक्रम शिंदे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि प्रेक्षकांचं इथं स्वागत करतो. आणि जी सिरीज आपण चालू केलेली आहे विद्यापीठ उपपरिसर आपल्या भेटीला फेसबुक लाईव्ह सिरीज, त्या माध्यमातून आज आपल्या इथं आहेत नाट्यशास्त्र व लोककला विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद येथून डॉक्टर गणेश शिंदे सर. गणेश सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, थँक्यू. सर, अगदी थोडक्यात उद्देश जो आमच्या विद्यार्थ्यांना, पालकांना, आमच्या प्रेक्षकांना आम्ही सांगितला तो असा आहे की विद्यापीठ, त्याचं उपकेंद्र, इथं कार्यरत असणारे विविध विभाग, तिथं कार्यरत असणारे विविध, त्याला आपण म्हणूया की कार्यरत असणारे विविध फॅसिलिटीज, ज्याला आपण सुविधा म्हणतो, मग त्या फिजिकल फॅसिलिटीज असतील किंवा संशोधनातल्या फॅसिलिटी असतील, ह्या फॅसिलिटी, शिष्यवृत्ती, इतर सगळ्या सुविधा याची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना पोहोचावी या माध्यमातून ही सिरीज आम्ही चालू केलेली आहे. तर विद्यार्थी मित्र आणि पालकांना सुद्धा आय एम शुअर की आजचा जो आपला भाग आहे हा खूपच छान होणार आहे. त्याचं एक साधं कारण असं आहे की एक चांगला ॲक्टर, एक चांगला प्रेझेंटर आज आपल्यामध्ये इथे अवेलेबल आहे. मी सरांना, डॉक्टर गणेश शिंदे सरांना अशी विनंती करतो सर की आपण आपला थोडक्यात परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर गणेश मदनराव शिंदे, मूळचा परभणी जिल्ह्यातला मानवत तालुक्यामधील मानोली या गावचा मी रहिवासी आहे. मुळात माझं शिक्षण हे डॉक्टरी पेशातलं झालं. BHMS कंप्लीट केलं आणि BHMS कंप्लीट करता करता गॅदरिंगमध्ये किंवा जे औरंगाबादला नाटकं व्हायची ती बघितल्यानंतर एक ग्रॅज्युएशनपासून मला एक नाटकाची आवड निर्माण झाली. आणि औरंगाबादला नाट्यशास्त्र विभाग होताच, त्यामुळे जसं माझं BHMS कंप्लीट झालं, इंटर्नशिप कंप्लीट केली आणि त्यानंतर अवघ्या 1 महिन्यानंतर मी औरंगाबादला नाट्यशास्त्र व लोककला, औरंगाबादला फक्त नाट्यशास्त्र विभाग होता, तिथे मी 2010ला प्रवेश घेतला. आणि सुरुवातीला मी बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स हा 1 वर्षाचा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर 2 वर्षाचा मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स हा 2 वर्षाचा कोर्स कंप्लीट केला. आणि फर्स्ट इयरला असतानाच आपली जी नेट परीक्षा असते ती पास झालो. आणि मग आमचे जे सर होते डॉक्टर अशोक बंडगर सर, ते म्हटले तुम्ही जर फर्स्ट इयरलाच ही नेट परीक्षा पास होता तर तुम्ही काय करा, तुम्ही जरा शिक्षणात किंवा ह्या टीचिंग फील्डमध्ये या, परफॉर्मिंगमध्ये जाण्यापेक्षा. खरं तर मला या क्षेत्रात येण्याच्या अगोदर म्हणजे पूर्णपणे मला अभिनयाची खूप आवड होती आणि मी जवळपास 40 ते 50 नाटकं अभिनय केलेला आहे, 40 ते 50 नाटकांमध्ये. पण नंतर जसा मी या क्षेत्रात आलो, जसं जसं शिकत पुढं गेलो तसं तसं मला कळालं की अभिनयापेक्षा दिग्दर्शन हा आपला चांगला एक पॉईंट होऊ शकतो. आणि मग मी स्पेशलायझेशन दिग्दर्शन या विषयात केलं आणि आता मी अभिनय सोडून फक्त दिग्दर्शन या फॅकल्टीवर माझं लक्ष कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आणि जवळपास 2014पासून 2020पर्यंत मी औरंगाबादला नाट्यशास्त्र विभागामध्ये BPA नावाचा तिथे एक कोर्स आहे, बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट, जो 12वी नंतर केला जातो. तर त्या कोर्सला मी दिग्दर्शन हा विषय शिकवत होतो. आणि 2020पासून इथे उस्मानाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद इथे जो नाट्यशास्त्र व लोककला विभाग आहे, ह्या विभागात 2 वर्ष झालं मी रुजू आहे. आणि हा कोर्स आपले जे माननीय कुलगुरू आहेत प्रमोदजी येवले सर यांनी आल्याच हा कोर्स सुरू केलेला होता. त्यांच्या काळात हा कोर्स सुरू झाला. 1 वर्ष मी तिकडे होतो, नंतर दुसऱ्या वर्षी मी इकडे आलो आणि तेव्हापासून हा कोर्सची धुरा मी सांभाळत आहे. एक वाक्य म्हणलं जातं कलाकारांच्या बाबतीत आणि अगदीच म्हणजे ज्याला आपण कला म्हणतो त्या कलेच्या बाबतीत, की कलेला कुठलीही जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो, राष्ट्र नसतो. त्याचबरोबर कलाकार हा अगदी वेडा असावा लागतो, त्यावेळेस त्याची कला सर्वोत्तम होते असं एक म्हटलं जातं.
सर त्याच अनुषंगाने मला एक प्रश्न पडला की सगळं जग आज बघतंय की मला MBBS करायचंय, BAMS करायचंय, DTH करायचंय, डॉक्टर व्हायचं इट्सेट्रा इट्सेट्रा, आणि तुम्ही ते सगळं करून ते सगळं सोडलात आणि अगदी इकडे जॉईन हो. केलात. तर ही फील्ड जॉईन करण्यामागचा एक असा इन्सिडन्स काय, एक मोमेंट काय की यार आपल्याला हे करायचंय, तो नेमका काय होता? काय झालं की मी BHMS करत होतो आणि BHMSला मी टॉप 3 मध्ये असायचो. असंही नाही की मला ते BHMS जमत नव्हतं किंवा येत नव्हतं. ओके ओके. मला ते व्यवस्थित जमत होतं आणि मी ते करतही होतो. क्या बात आहे, सुंदर. पण 2010ला असं झालं की 3 इडियट्स नावाचा सिनेमा आला. ओके. वन ऑफ माय फेवरेट. आणि माझा पण खूप आवड. माझं तर आयुष्यात त्या चित्रपटानं टर्निंग पॉइंटच ठरली ओके. की मला असं वाटायचं की नाटक करावं, चित्रपट करावं, ते चांगलं क्षेत्र आहे, आपल्याला आवडतं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रातच काहीतरी करावं असं वाटतं. आणि कोर्स तर माझा म्हणजे माझी डिग्री BHMS तर पूर्ण झालेली होती आणि इंटर्नशिप पण पूर्ण झालेली असताना तो चित्रपट आला. ओके. आणि तो चित्रपट बघितल्यावर म्हटलं की त्या चित्रपटात जे दाखवलंय हा. की आपल्याला आपलं क्षेत्र जे आवडतं त्यात आपण काम केलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि मग त्या चित्रपटानं मला एक डेअरिंग दिली खरं तर की नाही आता BHMS जरी झालंय ना, जसं त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं असतं त्या Movie. R माधवनचं, तरी तो फोटोग्राफीकडे जातो फोटोग्राफीकडे जातो. किंवा प्रत्येक जण आपापले हे करतो त्या चित्रपटात. म्हटलं आता आपण मला तिने डेअरिंगच त्या चित्रपटानं दिली आणि मी म्हटलं आता आपल्याला BHMS स्टॉप करायचं अगदी बरोबर. आणि आता आपल्याला नाट्यशास्त्र शिकायचं. क्या डू व्हॉट यू लव्ह. येस दॅट इज द कोर. येस येस येस. अगदी बरोबर बोललात सर आपण. आता पण असे खूप सारे विद्यार्थी आहेत, म्हणजे मला चांगलं आठवतं की ज्यावेळेस आपण कदाचित शाळेत होतो त्यावेळेस आपल्याला आपले घरचे सांगायचे की बाबा तू काय कर, तर नोकरीच्या दृष्टिकोनानं कर, क्लर्क हो पण नोकरी हो, चपराशी हो पण सरकारी नोकरी कर. आता तशा ज्याला आपण करिअर म्हणतो त्या करिअरच्या अफाट संधी उपलब्ध आहेत. बरोबर. म्हणजे प्रो कबड्डी सारखी लीग असेल किंवा प्रो फुटबॉल सारखी लीग असेल आणि त्याचाच रूपांतर मग पुन्हा तुमच्या आपल्या नाट्य क्षेत्रात असेल, मग लहान लहान ऍक्ट करणे असेल, वन ऍक्ट प्ले करणे असेल, बरोबर. स्टँडअप कॉमेडी, अशा खूप साऱ्या व्हरायटी ऑफ करिअर्स आता सध्या उपलब्ध आहेत. करेक्ट. सर ह्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत नक्की. आता थोडंसं आपण आपल्या विषयाकडे वळूया की जो आपला विभाग आहे नाट्यशास्त्र व लोककला विभाग, आम्हाला याच्याविषयी थोडंसं बॅकग्राऊंड जाणून घ्यायचं. बर. हा जो विभाग आहे आपला नाट्यशास्त्र व लोककला विभाग, ह्या विभागामध्ये सध्या तरी एकच कोर्स शिकवला जातो. त्या कोर्सचं नाव आहे MPA, मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट. ओके. परफॉर्मिंग आर्ट मीन्स परफॉर्मिंग थिएटर. थिएटर. हां, तसं डान्स पण परफॉर्मिंग आर्ट आहे, म्युझिक पण परफॉर्मिंग आर्ट आहे, पण इथे थिएटर आहे. ओके. फर्स्ट इयरला कॉमन विषय असतात. ओके. सेकंड इयरला 2 स्पेशलायझेशन आहेत आपल्या ओके. विभागात. एक आहे थिएटर आणि ओके. दुसरा आहे फोक आर्ट. ओके. हां, फर्स्ट इयरला कॉमन काय आहे की ऍक्टिंग ॲडव्हान्स, डिरेक्शन ॲडव्हान्स, स्टेजक्राफ्ट ॲडव्हान्स, ओके. स्टुडंट प्रोडक्शन. ओके. सेकंड इयरला रायटिंग फॉर TV, क्या फिल्म, रेडिओ क्या बात. किंवा रायटिंग फॉर थिएटर आणि कम्युनिकेशन, ओके. असे सेकंड इयरला विषय आहेत. फर्स्ट इयरला विषय आहेत फर्स्ट सेमिस्टरला आणि सेकंड सेमिस्टर. थर्ड सेमिस्टरपासनं ओके. आपल्याला स्पेशलायझेशन स्वतः निवडावं लागतं. आपला आपला कल विद्यार्थ्याची बघून चॉईस आहे. चॉईस असते ओके, very good. की त्याला थिएटर करायचंय की फोक आर्ट करायचं. ओके. हां, असे हे 2 आपल्याकडे स्पेशलायझेशन आहेत. आणि मग थिएटर जर स्पेशलायझेशन निवडलं तर थिएटरचं त्याला सगळं शिकवलं जातं. ओके. आणि फोक आर्ट जर त्यानं निवडलं तर फोक आर्ट्स जसे महाराष्ट्रातल्या आहेत, तमाशा आहे, ओके. गोंधळ आहे, भारूड आहे, ह्या 3-4 ज्या लोककला आहेत कला आहे. त्या कलेचं त्याला परफॉर्मन्स करावं लागतं. ओके. सर अगदी त्याच संदर्भात एक प्रश्न आहे की जनरली जे हे त्याला आपण म्हणूया की स्कूल ऑफ ड्रामाज आहे, हो. त्या पुणे, मुंबई, मग तुमचं दिल्ली असेल, बरं. अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी आहेत जिथे फिल्म इंडस्ट्री चांगली एस्टॅब्लिश झालेली आहे. करेक्ट करेक्ट. मग हे सगळं असताना उस्मानाबाद हे ज्यावेळेस आपण प्लेग्राऊंड निवडलं, बरोबर. हे उस्मानाबादकरांचं आणि त्या आर्ट्सचं हे नेमकं काय समीकरण आहे? मुळात हा विभाग सुरू झाला. ओके. हा विभाग सुरू होण्यामागचं कारण की उस्मानाबाद जिल्हा हा खरंच कलाकारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला ओळखला जातो, जातो. अगदी बरोबर. आणि इथल्या उस्मानाबादकरांची इच्छा होती की आमच्यासाठी इथे काहीतरी कोर्स सुरू व्हावा. आणि त्याच सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन माननीय कुलगुरू साहेबांनी हा कोर्स इथे सुरू केला होता. आणि तो सुरू झाला. आणि होतं काय की उस्मानाबाद तसं आपण म्हणतो की सगळ्याच दृष्टीनं म्हणजे सगळ्याच म्हणण्यापेक्षा एक रीच किंवा आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेला एक परिसर आहे. आणि दूर जायचं म्हटलं तर मग तुम्हाला आपल्याला एक औरंगाबादला जावं लागतं कोर्स करण्यासाठी, नाहीतर मग मुंबई आहे, पुणे असेल, पण दूरच आहे. आणि मुंबईला जर गेलो तर त्याची फीस, त्याचं राहणं सगळंच महाग, खूप महाग आहे.
अगदी. आणि एक स्वस्तात जर हा कोर्स करायचा म्हणलं तर एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे NSD, ओके. की जिथं फ्री ऑफ कॉस्ट हा कोर्स केला जातो. पण किती जणांना? तर 20 जणांना. मग आता भारतातून 20 असतात, म्हणजे प्रत्येक राज्याच्या वाट्याला एक पण येत नाहीये. तर मग ती संधी तर सगळ्यांना शक्य नाहीये. शक्यच नाही. हे शहर खूप महागडे येतं. अगदी बरोबर आहे. आणि मग सध्या जे मनच आहे ना, की खरं तर लोकल हे ग्लोबल व्हायला पाहिजे. क्या बात आहे. ग्लोबल इथेच आणायला पाहिजे. आणि हा. त्या पद्धतीनं तिकडे जाण्यापेक्षा, तिकडे एवढं महागडं खर्च करण्यापेक्षा, तिकडे राहण्यापेक्षा त्याच क्वालिटीचं एज्युकेशन जर इथं लोकल मिळत लेवलला असेल. मिळत असेल तर ग्लोबलला जायची गरज काय? गरजच काय, व्हाय नॉट, इथंच हा, काय नाही. इथेच का नाही? अगदी अगदी. आणि इथे माननीय कुलगुरू महोदयांनी सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून दिलेल्या आहेत अवघ्या 2 वर्षात. अगदी. एक सुसज्ज असं मिनी थिएटर उपलब्ध करून दिले. प्रकाश म्हणजे नाटकासाठी जे ज्या तांत्रिक गोष्टी लागतात, जे जे साहित्य लागतं ते साधारणपणे 99% आपल्याकडे उपलब्ध आहे. क्या बात आहे. छान. आपण पाहताय आता की म्हणजे ज्या गोष्टी अतिशय महागात पैसे खर्च करून स्ट्रगल करून राहायच्या अडचणी सोसून ज्या गोष्टी तुम्हाला पुणे, मुंबई किंवा इतर ठिकाणी शिकायला मिळतात त्या अगदी सहजपणे तुम्हाला इथं शिकायला मिळतात. आणि एक गोष्ट मी फक्त याच्यात ऍड करू इच्छितो की भारतातला हा एकमेव विभाग आहे की ज्याची फी फक्त हा. 1241 रुपये आहे. क्या बात आहे. म्हणजे 1241 रुपयात रुपये- तुमचा पूर्ण कोर्स तो होतो. एक वर्षाचा कोर्स पूर्ण क्या होतो. बात म्हणजे आहे, क्या बात आहे. 2,500मध्ये हा अगदी 2 वर्षाचा कोर्स पूर्ण होतो. एवढ्या कमी फीज मध्ये भारतात कोणत्याच ठिकाणी हा कोर्स उपलब्ध नाही. इव्हन 8 दिवसाचं वर्कशॉप जरी नाट्यकलेचं कोणत्याही एकाच aspect म्हणतो, चं. एका ऍस्पेक्टचा, Aspect चं. अभिनयाचा असेल, दिग्दर्शनाचा असेल, प्रकाश योजनेचा Right. असेल, मेकअपचा असेल, एक 8 दिवसाच्या वर्कशॉपसाठी निदान 5,000 रुपये घेतले जातात बाहेर. अगदी अगदी. सर त्या संदर्भात तुम्हाला सांगतो, जिथे कुठं कम्युनिकेशन स्किल हे प्रेझेंटेबिलिटीचे स्किल आहे ते शिकवलं जातात, त्याची सुद्धा फीस 50-50 हजारापर्यंत आहे. 2-3 महिन्याची क्रॅश कोर्स. आणि आपण अगदीच 2,500मध्ये हा कोर्स इथे विद्यार्थ्यांना देतोय. इट्स अ ह्यूज थिंग. ही खरंच एक अचिव्हमेंट आहे. अगदी आहे. सर मला त्याच्याशी थोडंसं निगडीत करायचं. एक विद्यापीठ म्हणल्यानंतर शिक्षण तर सुरू असतंच, बरोबर. त्याचबरोबर विद्यापीठातलं वेगळं एक आस्पेक्ट असतो की रिसर्च. तर मला MPA करायचंय, बट ॲज वेल एज मला त्यात रिसर्चही करायचं आहे. बरोबर. तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? आत्ता सध्या जर आपल्या विभागाची गोष्ट बघितली तर सध्यापुरती आपला विभाग नवीनच असल्यामुळं आणि ग्रँट वगैरे ह्या गोष्टी नसल्यामुळं आपला अजून रिसर्च सेंटर झालेलं नाही. झालं. पण आपलं गोष्ट म्हणजे आपल्या विभागाची मी गोष्ट सोडून आमच्या क्षेत्रामध्ये रिसर्च फेलोशिप देणाऱ्या खूप साऱ्या इन्स्टिट्यूट खूप आहे. हा अगदी बरोबर. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कल्चर दरवर्षी ज्युनियर रिसर्च फेलोशिप 400 जणांना देते. क्या बात. सिनियर रिसर्च फेलोशिप 400 जणांना देते. क्या बात. परत यंग आर्टिस्ट फेलोशिप नावाची एक फेलोशिप आहे, ती 200 जणांना मिळते. ओके. बाकी ज्या ICSSR म्हणतात UGC च्या अंडर जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या फेलोशिप आम्ही अवेल करू शकतो. ज्याला खरंच म्हणजे रिसर्चची आवड आहे अगदी. आणि ज्याला जो करू इच्छितो. अगदी. म्हणजे एक तो रिसर्चचा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आमच्या नाट्यक्षेत्रात काय केलं जातं की म्हणजे आपण म्हणतो एखादा रिसर्च पेपर लिहिला हा 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 हा. किंवा एक रिसर्च आर्टिकल लिहिलं. आर्टिकल अगदी, लिहिलं. अगदी. आम्ही एक नाटक करणं ओके. 2 महिने हा हा. म्हणजे 2-4 रिसर्च लिहिणंच असतं ते. रिसर्च करण्यासारखं रिसर्च करण्यासारखं क्या प्रत्येक नाटक करणं म्हणजे एक नवीन रिसर्च नवीन असतो रिसर्चच आमच्यासाठी. आहे. त्या कास्टिंगचं, कॅरेक्टरचं रिसर्च, अगदी नवीन बरोबर. नवीन सगळ्याच गोष्टींचा, सगळ्याच त्याच्या गोष्टी. कॉस्ट्युमचा रिसर्च करावा अगदी लागतो, त्या स्टोरीचा रिसर्च करावा लागतो, नैपथ्य असेल, नेपथ्य music असेल. प्रकाश योजना असेल. कारण ह्या गोष्टी मागच्यासारख्या झाल्या नाही पाहिजे. अगदी अगदी बरोबर. नाविन्य काहीतरी मागच्याचा हा रेफरन्स घ्यावा लागतो, अगदी, पण अगदी. करावं मात्र वेगळंच लागतं. क्या बात आहे. Very good. म्हणजे रिसर्चच्या अँगलला सुद्धा ज्यावेळेस आपण या ड्रामॅटिक्सकडे बघू किंवा लोककलेकडे बघू, देर इज अ लॉट टू डू. खूप संधी मोठी आहे विद्यापीठ म्हणून. सर पुढे जाऊन मी हा प्रश्न सगळ्याच विभागांना विचारला की प्रत्येक विभागाची एक आपली डिफरंट टीचिंग लर्निंग मेथड असते, काहीतरी एक वैशिष्ट्य असतं. हो. तर ड्रामॅटिक्स आणि लोककला या विभागाची टीचिंग लर्निंग मेथडॉलॉजी नेमकी काय, काय काय ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात? असं आहे की मुळात सिलेबसच जो क्रिएट केलेला आहे ओके. ह्या अभ्यासक्रमाचा, ओके. हा 50% थेरी आणि 50% प्रॅक्टिकल. ओके. म्हणजे एक सेमिस्टर साधारणपणे आपण 4 महिन्याचा असता असं समजूया. हो. त्यातले 2 महिने क्लासेस चालतात. ओके. त्या क्लासेसमधले 2 महिने जे क्लासेस शिकवले जातात खरोखरपणे, त्यातला महिनाभरच थेरॉटिकल शिकवल्या जातं. ओके. आणि त्यातही महिनाभर
प्रॅक्टिकल शिकवलं जातं आणि पुढचे 2 महिने विद्यार्थ्यांनाच प्रॅक्टिकल करावं लागतं. क्या बात, म्हणजे त्यांना ते परफॉर्म करावं करावंच लागतं, जे काय लागतं. शिकलंय. हो. म्हणजे प्रॅक्टिस ही तिथंच होते, लर्निंग ही तिथेच होते आणि सगळ्यात महत्वाचं जो एक सेल्फ कॉन्फिडन्स तयार व्हायला पाहिजे तो तिथंच तयार होतो. अगदी अगदी. आणि दुसरी गोष्ट ही की बाहेर म्हणजे नाट्यशास्त्राचे किंवा परफॉर्मिंग आर्टचे जे विद्यार्थी असतील ओके. तर आपल्याला एक परफॉर्मन्स करायचा असेल, सगळ्यांनाच माहीत आहे जे या विषयात इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी एक साधी अर्ध्या घंट्याची एकांकिका जरी करायची असली तर मिनिमम ओके 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. अगदी बरोबर. एखादं मोठं नाटक करायचं असेल तर 1 लाख रुपयाच्या खाली बसवूनच होत नाही. होतच नाही. थिएटर पाहिजे, तुम्हाला प्रकाश योजना पाहिजे, कॉस्ट्युम्स पाहिजे, सगळ्या गोष्टींचा जर विचार केला अगदी तर बरोबर. हे सगळं इथे प्रवेश घेतल्यानंतर किंवा अशा इन्स्टिट्यूटमध्ये शिकल्यानंतर वर्षातून 2 प्रोडक्शन आणि 2 वर्षात 4 प्रोडक्शन, जे 4 प्रोडक्शन तुम्हाला बाहेर करायला 4 लाख रुपये लागतील, खर्च येऊ शकतो. खर्च येऊ शकतो, ते अत्यंत स्वस्तात म्हणण्यापेक्षा फुकटातच करतायत. म्हणजे जे काय आहे ते विद्यापीठांच्या सुविधा आपल्याला वापरायच्या आहेत आणि अगदी. आपली आर्ट तिकडे लोकांना दाखवायची. बिलकुल क्या बात आहे, खूपच छान. सर आपण हे सांगितलं की रुटीनच्या तुमच्या प्रॅक्टिसेस आहेत, टीचिंग लर्निंग मेथड्स आहेत, हे सगळं आपण सांगितलं. सर परवाच आमच्या कानावर असं आलं की आपण काहीतरी शिबिर घेतलं होतं म्हणजे सुट्ट्यांच्या काळात. हो हो. आणि देर वॉज नो लिमिट फॉर एज. Yes. तो काय प्रकार होता नेमका? काय झालं की आपले जे संचालक साहेब आहेत ओके डॉक्टर DK गायकवाड सर, ओके यांच्याशी आमची चर्चा झाली आणि चर्चेत त्यांनी आम्हाला एक मुद्दा सांगितला की युनिव्हर्सिटी फॉर सोसायटी ओके हा एक उपक्रम तुम्ही राबवा. तो उपक्रम राबवताना आम्ही सुरुवातीलाच काय केलं की आमच्या विभागानं जे काही नाटकं बसवले होते ओके ते आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास जे कोणी आम्हाला ना नफा ना या तोट्यावर बोलवेल, आमची जाण्याची येण्याची व्यवस्था करेल आणि विद्यार्थ्यांची खाण्याची व्यवस्था करेल, ओके. या तत्वावर आम्ही नाटकं तुळजापूर तालुक्यामध्ये जवळगा मेसाई आहे, बारुळ आहे, अगदी बरोबर. बामणी आहे, हो. इकडे कळंब तालुक्यामध्ये अंदोरा आहे, ओके परत येरमाळ्याला एक व्यसनमुक्ती केंद्र हो, आहे, बार्शी आहे. हो. अशा ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी गेल्या 3 महिन्यामध्ये युनिव्हर्सिटी फॉर सोसायटी या उपक्रमाअंतर्गत परफॉर्मिंग कला तुमच्या म्हणजे तुम्ही आमच्याकडे येऊन बघण्यापेक्षा आम्हीच तुमच्या गावात येऊन सादर करतो, क्या बात आहे, क्या बात आहे. हे उपक्रम राबवला. आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ओके. आणि या कलेची एक जाण निर्माण व्हावी, एक रसिक निर्माण व्हावा, यासाठी आम्ही एक वर्कशॉप 8 दिवसाचं आयोजित केलं होतं. त्या वर्कशॉपमध्ये आम्ही नो एज बार, ओके. कोणत्याही वयाचा माणूस ज्याला नाट्यकलेमध्ये इंटरेस्ट आहे Interest आहे. त्याने एक 8 दिवसाचं आम्ही वर्कशॉप ठेवलं होतं. ओके. आणि त्यामध्ये त्यांच्याकडून आम्ही एक 8 दिवसामध्ये एक नाटक बसून घेतलं. म्हणजे जवळपास बघा 50 लोकांनी किंवा पार्टिसिपेट Participate केलं. केलं होतं. त्या 50 मध्ये आम्ही असं केलं की 15-15 जणांचे 3 ग्रुप केले ओके. आणि 3 प्रोडक्शन केले. क्या बात आहे. म्हणजे त्यांचंच प्रोडक्शन ते आणि ते तोच मी तुम्हाला तोच धागा घेतो, तोच रेफरन्स होता की ज्यावेळेस इथं आम्ही आलो त्यावेळेस ती लहान मुलं ऍक्टिंग करताना दिसली. हो. प्रश्न हा पडला की हे तर विद्यापीठ आहे, हो. ही तर मुलं शाळेत जाणार आहेत, हा नेमका काय प्रकार आहे? आणि त्याच्यावरनं मग म्हणून तो तुम्हाला प्रश्न मी विचारला. बरोबर. तर आपण बघताय ज्या पद्धतीनं सगळ्याची इन्व्हॉल्वमेंट वाढते, ऍक्टिंग म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच एक सूत्र सांगितलं की ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे ती गोष्ट आपण करावी आणि आवड तर सर्वांनाच आहे. बरोबर. मग इथं सगळ्यांनाच एंट्री आहे विविध माध्यमातून. सर याच्याशीच रिलेट करणार एक आपलं विद्यापीठ ज्यावेळेस आपण म्हणतो हो. त्यावेळेस युवक महोत्सव होतो. बरोबर. त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे हजारोने विद्यार्थी पार्टिसिपेट होतात, ते एकत्र येतात, ते राहतात, ते कला सादरीकरण करतात. बरोबर. आय वॉज ऑल्सो द पार्टिसिपंट ऑफ दॅट अँड आय स्टील रिमेंबर वी हॅव गॉट द गोल्ड मेडल फॉर आवर वन ऍक्ट प्ले. बरं. तर तिथं जे वातावरण असतं त्यातून जी खरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती, अगदी. व्यक्तिमत्व विकास होतो, नेमकं त्याचं रिलेशन काय असतं ते सांगताय का? काय आहे की मुळात विद्यापीठानं हा जो उपक्रम राबवलेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून ओके. युवक महोत्सव, युवक महोत्सव हा खरं तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीच हा उपक्रम राबवलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जर बघितला तर महाराष्ट्रातलं जे सांस्कृतिक क्षेत्र जर घेतलं, चित्रपट, मालिका, मराठी विशेषतः, तर यामध्ये आलेले जे कोणी चांगले अभिनेते दिग्दर्शक आहेत हे सगळे त्या परिसरातील त्या विद्यापीठांनी आयोजित केलेल्या फेस्टिवलमधूनच पुढे आलेले क्या आहेत. बात आहे, क्या बात आहे. आणि नाट्यशास्त्राला पण जे विद्यार्थी येतात ओके. अगोदर त्यांची चुणूक ही युवक महोत्सवामध्ये दिसते दिसते. आणि तिथून त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की नाही मी या क्षेत्रात काम करू शकतो.
आणि तिथून कॉन्फिडन्स घेऊनच ते नाट्यशास्त्र विभागामध्ये प्रवेश प्रवेश घेतात. घेतात. म्हणजे तो विद्यापीठ युवक महोत्सव हे त्याचं एक म्हणजे जसं आपण म्हणतो की ज्यावेळेस हनुमंताला श्रीराम भेटले त्यावेळेस त्याची प्रचिती आली बरोबर. त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये. अगदी. तर तसंच तो युवक महोत्सव जे विद्यार्थी आहेत जे मोठे कलाकार आहेत बरोबर. तो त्यांच्या स्पार्कची सुरुवात असतो. अगदी. सर युवक महोत्सवाशी रिलेटेड पुन्हा आता मी तुम्हाला सांगितलं की युवक महोत्सवात आम्ही बरेचसे पार्टिसिपेंट व्हायचो. बरोबर. आमच्या जिव्हाळ्याचा विषय असावा गोंधळ, अच्छा. जो की तुळजापूरचा आहे. बरोबर. तर गोंधळ आणि आपला हा. विभाग किंवा त्या गोंधळामध्ये आपल्या विभागाचं काय कार्य, त्याच्यामध्ये काय आपल्याला करता येणार असेल का किंवा आपण करत असलेल्या अशा काय नेमक्या ऍक्टिव्हिटी आहेत? कसं आहे की आम्ही जो लोककला स्पेशलायझेशन सेकंड इयरला जो स्पेशलायझेशन ठेवलेला आहे ओके. त्यामध्ये तमाशा, ओके. गोंधळ, ओके. जागरण, भारूड बरं. या 4 लोककलेंचं प्रेझेंटेशन असतं. ओके. आणि मुळात हा लोककला विभाग किंवा नाट्यशास्त्र व लोककला विभागच मुळात तुळजापूरच्या अत्यंत जवळ असलेला हा विभाग. जवळच आहे. आणि गोंधळाची एवढी मोठी उज्ज्वल अशी परंपरा या भागाला आहे. या भागाला आहे, या परिसराला आहे. आणि त्या लोककलेचं शिक्षण अर्थातच आपण नाही द्यावं तर मग कोण देणार? म्हणजे इकडं येडेश्वरीचं मंदिर, हो, इकडे तुळजाभवानीचं मंदिर. दोन्हीकडेही गोंधळ, दोन्हीकडेही अगदी. तोच प्रकार. तर त्याला आपल्यासाठी मोठी संधी आहे. मोठी संधी आहे. त्यामुळं आम्ही म्हणजे सिलेबस बनवतानाच जसं अगोदर तमाशा ही महाराष्ट्राची एक लोककला. ओळख आहे, लोककला आहे, एक चेहरा आहे. मुळात तमाशा ही एक मनोरंजनात्मक लोककला आहे आणि गोंधळ ही आहे ही एक विधिनाट्य आहे किंवा एक त्याच्यात विधी असतो, धार्मिक विधी, पण ते नाटकच आहे. तर आपल्या विभागाअंतर्गत त्यातले वाद्य जे असतात संबळ ते कसे वाजवले जातात, त्याचा गायकीचा प्रकार काय असतो, नेमका गोंधळ कसा असतो याबद्दल विथंभूत सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते आणि त्यांच्याकडून गोंधळ परफॉर्म करून घेतला जातो. सर आपण बऱ्याच वेळ झाली ही चर्चा करतोय की लोककला काय आहे, लोकनाट्य काय आहे, विभाग काय आहे, आपण काय केलं. एक प्रश्न काय पडतो की आता ऍक्टिंग पूर्वी खूप लोक नाटक पाहायला जायचे. बरोबर. मग मध्ये एक काळ आला चित्रपटांचा, टीव्ही घराघरात पोहोचली, लोकांचं बाहेर पडणं बंद झालं. बरोबर. पण एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस त्याला आपण म्हणू की जास्त होतं, बरोबर, पुन्हा लोक जुन्या गोष्टीकडे वळतात. अगदी. तर मग आता नेमके नाटकामध्ये लोककलेमध्ये नवीन ट्रेंड्स काय आहेत आणि आता सध्याच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत ज्याला आपण म्हणूया की अपार्ट फ्रॉम बाबा आता प्रत्येक जण काय मूवीज जाऊ शकत नाही. बरोबर. पण मला असं वाटतं की मग मी ड्रामा केला तर मी थोडीच मूवीज जाणार आहे. बरोबर. पण त्याच्या पलीकडे काही संधी असतील, अगदी. नेमक्या त्या संधी काय आहेत आणि नवीन ट्रेंड काय आहेत? अगदी. काय आहे की नाट्यशास्त्र किंवा लोककला दोन्ही या परफॉर्मिंग आर्ट आहेत आणि यातून म्हणजे ह्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर केवळ अभिनय काय की मुळात या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे सगळ्यांचाच की हे केलं म्हणजे अभिनयच करायला मिळतो, हिरोच होता येतं किंवा बाकी काही दुसरं काही त्यांना दिसतही नाही किंवा माहितही नसतं त्याबद्दल. म्हणजे जोपर्यंत या क्षेत्रात येत नाही तोपर्यंत. खरं तर या क्षेत्रात अभिनय हा एक मुद्दा आहे. मुळात यापेक्षाही महत्वाच्या गोष्टी आहेत. अभिनयापेक्षाही महत्वाची गोष्ट असते दिग्दर्शन. अगदी बरोबर. मुळात जे काही नाटक आहे, चित्रपट आहे, मालिका आहेत, याचं लिखाणाचं एक वेगळं क्षेत्र आहे, स्क्रिप्ट रायटिंग. अगदी बरोबर. ते क्षेत्र कोणाला अजून फार त्याच्याबद्दल माहिती नाही. त्याच्या मग टेक्निकल गोष्टी आहेत जसं प्रकाश योजना आहे, मेकअप आहे, कॉस्ट्युम्स आहेत, लोकेशन हंटिंग आहेत, कास्टिंग डिरेक्टर आहेत, अशा खूप साऱ्या किंवा व्यक्तिगत लेवलवर करायचं तर स्टँडअप कॉमेडी आहे किंवा वेगवेगळे टीव्हीच्या मार्फत शो घेतले जातात. त्या शो मध्ये कधी अभिनयाचा असतो, कधी स्टँडअप कॉमेडीचा असतो, कधी गायनाचा असतो, कधी डान्सचे शो असतात. अशा वेगवेगळ्या शोज मधून पण करिअर आपलं करता येतं. आणि आता तर एक युट्यूब किंवा फेसबुक यांनी एक प्लॅटफॉर्म तयार झाले की कोणावरच डिपेंड राहायची काही गरज नाहीये. जर तुम्ही चांगले परफॉर्मर असाल तर तुम्ही तुमचं चॅनल काढून आपलं कोणावरही डिपेंड न राहता, कोणाच्या अभिनयाच्या, चित्रपटाच्या, मालिकेच्या न मागे लागता स्वतःचं करिअर स्वतः घरी बसून पण करता येतं. म्हणजे आमच्याच विभागाचा एक विद्यार्थी आहे जो आता सेकंड इयरला आहे. फर्स्ट इयरला असताना त्यानं एक वेब सिरीज चालू केली त्याची, मामाच्या पोरीचं लग्न. आणि सध्या साधारण मला वाटतंय की त्याचे 2 लाख सबस्क्रायबर आहेत आणि साधारणपणे 40-50 हजार रुपये मंथली तो युट्यूबकडून कमवतो. म्हणजे याच्या आवडीचं क्षेत्र आहे, तेच काम करतोय. पैसे आपल्याला पण मिळत आहे. बिलकुल. क्या बात है, इससे बड़ी और क्या लाइफ हो सकती है.
अगदी बरोबर बोलत सर आपण. स्टँडअप कॉमेडियन असेल किंवा जे फूड ब्लॉगर्स असतील इव्हन बरोबर. ते सुद्धा खूप बिलकुल, चांगले actors अगदी, असतात. अगदी. ते तुम्हाला फक्त ते कसं प्रेझेंट करायचं हे शिकायचं अगदी, अगदी. आणि ते तिकडे यूज करायचं. बिलकुल, बिलकुल. तर आपण पाहताय की खूप साऱ्या संधी ज्या आपण जनरली ज्यावेळेस एखादी मूवी, एखादी मालिका, एखादं नाटक बघतो, हो. त्या स्टेजवर काम करणारे लोक आपल्या डोळ्यासमोर असतात आणि आपण त्यांना बघतो की माझी संधी कुठे आहे, अगदी. पण त्यांच्यापेक्षा किमान दुप्पट लोक हे स्टेजच्या मागे असतात अगदी अगदी आणि ती सुद्धा मोठी संधी आहे. खूप मोठी. आणि अभिनयाच्या बाबतीत काय आहे की तुम्हाला एक चित्रपट मिळाला तर तो चित्रपट मिळतो, हा. त्यानंतर दुसरा चित्रपट कधी मिळेल हे तुमच्या हातात अगदी नसतं. बरोबर. कारण की त्या डिरेक्टरला तशी कास्टिंग, तसा रोल, तसं पात्र तुमच्यासारखं दिसणारं मिळालं तरच ते तरच ते पुढे मिळतं. पण टेक्निकल गोष्टीमध्ये तुम्हाला कधीही मरण नाही, सतत काम आहे. ओके ओके. म्हणजे हे म्हणजे समजा प्रकाश योजना आहे, हा चित्रपट संपला दुसरा चित्रपट असतो, आहेच आहे. तिसरा चित्रपट असतो, ते चालूच असतात. क्या बात आहे. किंवा मालिकांमध्ये जर काम केलं तर ते तर रोजच काम करावं लागतं, अगदी. रोज एपिसोड काढावं लागतात. अगदी बरोबर सर. एक त्याच्याशीच रिलेटेड एक प्रश्न पुन्हा एकदा विचारतो, कारण काय हा. आहे विषयच थोडासा आवडीचा आहे, त्यामुळे हे थोडंसं हा, वाढणार अगदी, आहे अगदी. आणि त्यात आपण डीप मध्ये जाणार आहोत. बिलकुल नक्की. बिलकुल सर, बिलकुल. सर आपला विभाग जरी नवीन असला हो, तरी आपला जो मदर डिपार्टमेंट आहे, ज्याला आपण बरोबर. औरंगाबादचं डिपार्टमेंट म्हणून नाट्यशास्त्र आपल्या विभाग. मेन कॅम्पसचं, बरोबर. त्याचे अल्युमिनी नेमके कोण येतो, आम्हाला थोडंसं इंटरेस्ट आहे त्यात. अच्छा. मुख्य म्हणजे त्याचे अल्युमिनी मुळात तुम्हाला सोनटक्के सर माहिती आहेत का नाही, कमलाकर सोनटक्के, हो माहिती आहे. जे मिनिस्ट्री ऑफ कल्चरमध्ये मोठ्या पदावर होते. क्या बात आहे. मुळात त्यांनी हा आपला विभाग चालू सुरू केला. केला. 1900 मला वाटते 73 मध्ये तो विभाग सुरू झाला. क्या बात आहे. त्यानंतर त्याचे महत्त्वाचे अल्युमिनी आपण जर म्हटलं तर आज घडीला एक चांगलं नाव आहे प्रतीक्षा लोणकर, ज्यांची दामिनी ही सिरियल 2000च्या हा, काळामध्ये right, right. खूप गाजलेली होती दामिनी. त्या आपल्या मदर डिपार्टमेंटच्या ओके. अल्युमिनी आहेत. त्यांचे जे मिस्टर आहेत दळवी सर, प्रशांत दळवी, प्रशांत दळवी, ते खूप मोठे नाटककार आहेत. क्या? त्यांचे व्यावसायिक नाटकं सतत 6 महिन्याला सुरू असतात. वर्षाला येतात. येतात. अगदी बरोबर. त्यांच्या नाटकाचं दिग्दर्शन करणारे जे डिरेक्टर आहेत चंद्रकांत कुलकर्णी, ते आपल्या नाट्यशास्त्र विभागाचेच विद्यार्थी आहेत. क्या बात. मंगेश देसाई आपल्या विभागाचे विद्यार्थी आहेत. CID जी मालिका होती त्याचे दिग्दर्शक चंदू काळे आहेत, ते आपल्या विभागाचे माजी क्या विद्यार्थी आहेत. मकरंद अनासपुरे, अनासपुरे आहे. ज्यांना मराठवाडा काय पूर्ण महाराष्ट्र भारत ओळखतोय, ओळखतो. का आपल्या मराठवाड्याची आयडेंटिटी आहे, ते आपल्या नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी आहेत. आणि मला या सगळ्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट वाटते की एक अभिनेत्री आहेत मिताली जगताप वराडकर, ज्यांना मराठीमध्ये अभिनयाचं नॅशनल अवॉर्ड मिळालेले एकमेव अभिनेत्री आहेत त्या, आणि त्या आपल्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थी आहेत. क्या व्हेरी गुड. म्हणजे एवढी मोठी परंपरा, अशी खूप मोठी एवढी लिस्ट आहे. इतिहास हो, अगदी, अगदी. अजून त्यात मी एक किस्सा ऍड करतो. बाजीराव मस्तानी एक खूपच फेमस मूवी होती, बरोबर. तर त्यात एक वग होता. हो. तर त्या वगाचं आणि आपल्या डिपार्टमेंटचं काय रिलेशन आहे? आपल्या विभागामधले एक विद्यार्थी आहेत ओके. डॉक्टर गणेश चंदन शिवे सर, हा अगदी. आणि त्यामध्ये एक जी लावणी आहे, मुळात ती गणेश चंदन शिवे सरांनी स्वतः रचलेली लावणी लावणी होती. आहे. आणि गणेश चंदन शिवे सर जे आपले अल्युमिनी आहेत, Alumni आहे. आत्ता सध्या ते लोककला विभाग आहे मुंबई विद्यापीठामध्ये, त्याचे विभाग प्रमुख आहेत. आणि ते अकॅडमिशियन असले तरी ते एक उत्तम प्रकारचे लोककलावंत आहेत. ओके. आणि त्यातली त्यातही तमाशा कलेवर त्यांची एक पकड आहे. क्या बात. आणि ती लावणी त्यांनी रचलेली होती. त्यांच्या घरात एक परंपरा आहे तमाशाची स्वतःच्या घरातली. ओके. तर त्यांना त्या रेफरन्सनं बाजीराव मस्तानीमध्ये संधी मिळाली आणि त्यांनी ती लावणी गायली होती. तो किस्सा आहे तो. हा. खूप छान तो वग आहे. हा, हा, नाही, नाही, लावणी ती, लावणी. तर सर आता त्याच हा झाला, आपण सगळं बघितलं की इतिहास खूप मोठा आहे, करिअर खूप बरं. मोठा आहे. आता मला प्रश्न पडतोय की समजा मी BA केलेलं आहे, मी BCom केलेलं आहे, मी BSc केलेलं आहे, बरोबर. पण मला आता नाट्य क्षेत्रात ऍडमिशन घेऊन एक प्रोफेशनलिझम शिकून मग मला तिकडे जायचं. हो. तर नेमकी आपली ऍडमिशनची प्रोसेस, प्रक्रिया आणि त्याची पात्रता काय आहे? आपलं जे मुख्य विभाग आहे ओके. औरंगाबादला, ओके. तिथे असं आहे की असं होतं अगोदर ओके. की एनी ग्रॅज्युएट, BA असो, BCom असो, BSc असो ओके. किंवा BBA असो, की एनी ग्रॅज्युएट graduate. आफ्टर 2-3 वर्ष ज्यानं शिक्षण घेतलेलं आहे, असं कोणीही तिथं प्रवेश घेऊ शकत होता. परंतु त्याला 1 वर्षाचं BD, बॅचलर इन ओके. ड्रॅमॅटिक्स करावं लागायचं, क्रॅश कोर्स थोडक्यात. क्रॅश कोर्स करावा लागायचा, आणि नंतर त्याला मास्टरला ऍडमिशन मिळायचं. ओके. पण आपले माननीय कुलगुरू साहेब प्रमोद येवले सर आहेत, त्यांनी आपल्याकडे जेव्हा हा कोर्स चालू केला तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट ही फॉलो केली की
कोणताही तुम्हाला क्रॅश कोर्स करण्याची गरज नाही, काहीच नाही. हे इंटर डिसिप्लिनचं युग आहे. कोणत्याही ब्रँचमधून कोणत्याही ब्रँचमध्ये जाता आलं पाहिजे, तर त्यांनी एनी ग्रॅज्युएट कॅन टेक ऍडमिशन फॉर ड्रॅमॅटिक्स. म्हणजे आता ज्याचं कुणाचं ग्रॅज्युएशन झालेलं हो. आहे, दॅट इज इनफ. दॅट इज इनफ. त्याचं एक करिअर इकडे येऊन धुंडाळू शकतो. बिलकुल बिलकुल. व्हेरी गुड. सर याची पात्रता आपण सांगितली, हो. त्याची फीस पण ऑलमोस्ट आपण कव्हर केली. बरोबर. आता याच्यामध्येही त्याला आपण दुसरा प्रश्न म्हणूया. मला एक 2 प्रश्न मी काही तुमच्यासाठी खास राखीव ठेवलेले आहेत. बिलकुल. त्यातला एक प्रश्न आहे की जनरली नाटक असेल त्याला आपण समाज प्रबोधनाचं साधन मानतो. बरोबर. तर त्या माध्यमातून आता युनिव्हर्सिटी म्हणल्यानंतर सोशल टच असला पाहिजे, सोशल रिफॉर्म्स तिथून घडले पाहिजे. बरोबर. तर नाटक किंवा लोककला आणि समाज प्रबोधन याचं नेमकं काय रिलेशन आहे? काय आहे की आता तुम्हाला मगाशीच सांगितलं मी की माननीय संचालक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युनिव्हर्सिटी फॉर सोसायटी हा उपक्रम राबवला. त्यात जे नाटक आम्ही सादर केलं होतं ते व्यसनमुक्तीवर होतं. ओके. आणि त्याचेच प्रयोग आम्ही जवळगा मेसाईला केले किंवा त्या व्यसनमुक्ती केंद्रात केले, बारूळला केले. त्याच्यातून आम्हाला खरं तर व्यसनमुक्तीबद्दल जनजागृतीच करायची होती एक प्रकारे. म्हणजे एंटरटेनमेंट विथ जनजागृती. हा, मला पण तोच प्रश्न पडला. म्हणजे अगदी तुम्ही बार्शी असेल, मुंबई असेल, पुणे असेल आणि मग बारूळ असेल आणि जवळगा असेल, हो, ह्या छोट्या गावात ते प्रयोग का केले, तर त्याचं आत्ता मला उत्तर सापडलं. सर एक आता अतिशय महत्वाचा प्रश्न ज्याची कदाचित तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आपल्या विभागाची मालिका किंवा मूवी किंवा एखादा प्ले कधी येणार, त्याला आम्ही टीव्हीवर बघू शकतो? अच्छा. सध्या आपलं 3रं वर्ष आहे विभागाचं आणि मुळात हे नाटकाचा विभाग आहे, लोककलेचा विभाग आहे. पण येणाऱ्या काळामध्ये साधारणतः 1-2 वर्षानंतर डेफिनेटली आपण याच कोर्स बरोबर एक टीव्ही प्रोडक्शन किंवा फिल्म प्रोडक्शन असा 1 वर्षाचा कोर्स नक्कीच चालू करू. म्हणजे काय की याच कलेबरोबर त्या कलेचंही ज्ञान देता आलं तर अशा सगळ्याच कलेचा संगम होऊन एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कलाकार इथून घडतील अशा पद्धतीचं आहे विचार. आणि तो कोर्स सुरू होईल नाही होईल माहीत नाही, पण येणाऱ्या साधारणतः 1 वर्षामध्ये आम्ही नक्कीच विभागाच्या वतीनं एक वेब सिरीज नक्कीच चालू करू आणि जी समाज प्रबोधनाचं एक उत्तम उदाहरण असेल. आमच्या तुम्हाला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. थँक्यू सर. आता जाता जाता विद्यार्थ्यांसाठी नेमका तुम्ही काय संदेश देऊ शकता, मी द्यायला इच्छा आहे? अगदी. मी सगळ्याच विद्यार्थ्यांना असा संदेश देऊ इच्छितो की ज्या कोणालाही कलेमध्ये खरंच मनापासून करिअर करायची गरज आहे त्यांनी केवळ मुंबईला जाऊ नये. अगोदर कुठेतरी फॉर्मल एज्युकेशन घ्यावं. औरंगाबाद, उस्मानाबाद असेल, कुठेही जिथे तुम्हाला शक्य असेल तिथं, पण हे शिक्षण घेतल्याशिवाय या क्षेत्रात जाऊ नये अशी माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक सूचना वजा एक काय म्हणता येईल विनंती सूचना. अगदी गायडन्स म्हणूया आपण. अगदी अगदी. सर एक जाता जाता पुन्हा एकदा विषय तसा आहे की तो विषय थोडासा आवडीचा असल्यामुळे थोडासा लांबच जातो. सर अँकरिंग हे सुद्धा एक करिअर आहे. अगदी अगदी अगदी. बिलकुल. आणि ते अँकरिंगचं करिअर पण आपल्या इथून घेता येतं. बिलकुल बिलकुल. कारण आपण बघतो खूप साऱ्या सिटीजमध्ये, शहरामध्ये खूप सारे अँकर आहेत ज्यांची एका 2 ते 3 तासाच्या इव्हेंटची फीस 2-2, 3-3 लाख रुपये. बरोबर बरोबर. मग एकीकडे असतो तो आलेला कलाकार, प्रमुख पाहुणे, आणि एकीकडे तोच अँकर तेवढे पैसे कमवू शकतो. अगदी. हेही तेवढं सत्य आहे. हो बिलकुल. आता सर शंतनू गंगणे, हो, त्याच्यानंतर उमेश जगताप सर, हे लोक नेमकी कुठले आहेत, याचा आपला काय संबंध आहे, कसा परिचय आम्हाला सांगाल का? शंतनू गंगणे सर असतील किंवा उमेश जगताप सर असतील, हे आपल्या तुळजापूरचेच आहेत. आणि हे दोन्ही कलावंत ज्यांचा आपण नामोल्लेख केला आहे हे युवक महोत्सवामधून पुढे आलेले कलावंत आहेत. आणि ही विद्यापीठाची जी किमय आहे त्यानंतर ते पुढे येऊन पुढचं एज्युकेशन, फॉर्मल एज्युकेशन घेऊनच ते नंतर या क्षेत्रात गेले. तर मला तुम्हाला तेच सांगायचं की फॉर्मल एज्युकेशन घेतल्याशिवाय या क्षेत्रात पुढे जाऊ नये. अगदी सर. शेवटचा प्रश्न जो मी तुम्हाला आता विचारला त्याचं रिझन होतं, शंतनू असेल किंवा उमेश असतील, दोघेही माझे मित्र आहेत. आम्ही एका टीममध्ये एका एकांकिकेमध्ये काम केलेलं आहोत. विचारण्याचा उद्देश फक्त एवढा होता की नेमके ती लोक जगाला उद्देशाने हा प्रश्न विचारला होता. आपण बघितलं आजचा हा जो एक आपला सिरीज होता, आजचं जे सत्र होतं हे खूपच इंटरेस्टिंग झालं. प्रत्येकालाच आयुष्यात वाटत असते की मीही हिरो व्हावं, मीही काहीतरी व्हावं, मलाही टीव्हीतून लोकांनी पाहावं. तर त्या अनुषंगानं हा आजचा जो सत्र होता हे खूपच महत्वाचं होतं.
सर, आपण इथं आलात, आमच्या प्रेक्षकांना, आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. Thank you, आपली sir. अशीच आमच्यासोबत प्रीत राहील, अशीच आपले रिलेशन्स राहतील, हे मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.